नमस्कार, आस्वाद आपलेपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असं वांगं जवळचं भरीत बनवणार आहोत. छान असं सुक्कं भरीत बनवणार आहोत. खूप टेस्टी लागतं हे आपलं वांगं जवळचं भरीत. भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागतं खायला. आपण ते काळ्या वांग्याचं करणार आहोत आणि काळ्या वांग्याचं जे आपलं भरीत आहे ते एकदम सॉफ्ट होतं. तर आता आपलं हे वांगं जवळचं भरीत कसं बनवायचं ते बघूयात. तर वांगं जवळचं भरीत बनवण्यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहेत आणि त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. हे गावची वांगी आहेत. तर हे बघा, त्याला असं मधोमध कट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. सर्व वांगी आपली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तर आता आपला वांग्याचा जो मसाला आहे तर आपण त्याच्यासाठी काय काय वापरणार आहोत तर ते बघूयात. तर मसाल्यासाठी इथे बघा, मी कांदा घेतलेला आहे. तर एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कापून. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण ठेचून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी. त्याच्यानंतर इथे जवळा घेतलेला आहे. आपला जो सुका जवळा असतो तो घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये मी वाटण घेतलेलं आहे. 1 चमचा इतकं आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ते घेतले. त्यानंतर थोडंसं हळद, लाल तिखट आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे. त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हिंग घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मीठ घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा इतकं तेल घालायचं आहे. 1 चमचा होईल या अंदाजाने तेल घालून घ्यायचं आहे आणि सर्व जे आपलं हे साहित्य आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मीठ मसाला सगळं व्यवस्थित लागला गेला पाहिजे. मस्त असं झटपट असं हे आपलं वांग्याचं सुक्कं भरीत तयार होतं आणि खूप टेस्टीसुद्धा लागतं बिना पाण्याचं, नुसतं वाफेवरती. तर इथे मसाला बघा छान असा आपला आता तयार झालेला आहे. तर आपण आता हा मसाला आपला जो आहे तो वांग्यामध्ये भरून घेऊयात. तर वांगी जी आहेत ती सुद्धा आपण आधीच तयार करून घेतलेली आहेत. तर आता त्याचं स्टफिंग करून घेऊयात. तर इथे बघा, वांगे आपण जी चीर पाडलेली आहे त्याच्या आतमध्ये असं आपल्याला थोडं थोडं करून असं व्यवस्थित प्रेस करून आपलं भरीतच्या जो स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वाटण वगैरे नसेल तर त्याऐवजी तुम्ही दाण्याचं कूटसुद्धा वापरू शकता. म्हणजे वाटणाची गरज नाही, दाण्याचं कूट घ्या त्याच्यामध्ये आणि आपलं जे बाकीचं साहित्य घेतले त्याप्रमाणे घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली जी वांगी आहेत सगळे ते आपल्याला भरून घ्यायचे आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तुम्ही अशा पद्धतीने बाजारात जी आपली वांगी मिळतात ही काळी वांगी आणून बघा आणि वांग्याचं असं भरीत करून बघा. खूप टेस्टी लागतं आणि एकदम वांगीसुद्धा आपली जी आहेत ते एकदम खूप अशी सॉफ्ट होतात आणि खायलासुद्धा एकदम भारी लागतात. तर आता इथे सर्व जे आपले वांगे आहेत ते व्यवस्थित मी सर्व मसाला भरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे. तर त्याच्यावर तेल घालून घेऊयात. तर तेल जे आहे ते चांगलं आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पॅनला सगळं त्याला पसरवून घ्यायचं आहे. एकदम जास्त तेल आपण नाही वापरणार आहोत, अगदी कमी तेलामध्ये होतं हे आपलं वांग्याचं सुकं भरीत. तर आपली जी वांगी आहेत ते व्यवस्थित अशी सगळी लावून घ्यायची आहेत आणि पाण्याचा वगैरे वापर आपल्याला इथे अजिबात करायचा नाही. रोज रोज आपण ओली मच्छी वगैरे खातो, तर कधीतरी असं सुक्या मच्छीमध्ये तुम्ही ह्या वांग्याचं भरीत करून बघा, खूप छान लागतं. त्याच्यासोबत तुम्हाला ओली मच्छीसुद्धा खावीशी वाटणार नाही, इतकं टेस्टी लागतं वांग्याचं सुक्कं भरीत. तर आता वांगी आपली जी आहेत ते व्यवस्थित लावून घेतलेली आहेत आणि तेलसुद्धा आपलं जे आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि स्लो गॅसवरती आपल्याला चांगलंच 5-6 मिनटं त्याला वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे वांगं जे आहे ते आपलं व्यवस्थित असं मऊ होईल, चांगलं शिजलं जाईल आणि करपणारसुद्धा नाही. तर इथे आता 5 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करून घेऊयात, झाकण काढून घेऊयात. बघा, इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर आपली जी आता ही वांगी आहेत ती आपण पलटी करून घेऊयात. त्यानं व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे सर्व वांगी आणि पुन्हा जसं आपण पहिलं शेकवून घेतलं त्याच पद्धतीने समान आपल्याला शेकवून घ्यायची आहेत. ही वांगी जी आहेत ना आपली काळी वांगी ती शेकायला जास्त वेळसुद्धा लागत नाही, पटकन शेकतात आणि खूप सॉफ्टसुद्धा होतात ही वांगी आपली. तर आता इथे वांगी बघा आपली सगळी चांगली एका बाजूने शेकली गेलेली आहेत. तर आता आपण पलटी करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता पुन्हा आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. पुन्हा 4-5 मिनटं स्लो गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे. तर इथे 5 मिनटं झालेली आहेत. पुन्हा आपण चेक करून बघूया.
तर बघा मस्त अशी एकदम सॉफ्ट अशी वांगी बघा आपली तयार झालेली आहेत. एकदम मस्त अशी एकदम मऊसूत झालेली आहेत वांगी. आणि आपण तेल पुन्हा असं घातलेलं नाही, जेवढं तेल आपण पहिलंच घातलेलं आहे त्याच तेलामध्ये आपली वांगी जी आहेत ते वाफवून घेतलेत. तर पुन्हा एकदा त्यांना पलटी करून घेऊयात आणि 1 मिनटासाठी परत आपण त्यांना स्लो गॅसवरती वाफवून घेऊयात. तर आता 1 मिनिट झालेलं आहे. आपण आता ह्याचं झाकण काढून घेऊयात. तर आता मी तुम्हाला दाखवते, छान अशी वाफसुद्धा धरलेली आणि वांगीसुद्धा छान अशी शिजली गेलेली आहेत. आतला कांदासुद्धा छान एकदम सॉफ्ट होतो आणि खूप छान लागतो कांदा वगैरे घातला असं भरीतमध्ये. तर आता आपला वांग्याचा जो गॅस आहे तो बंद करून घेऊया. तिथे पाण्याचा वापर नाही करायचा, एकदम सुक्कं असं वांगा जवळ करायचं आहे. खूप टेस्टी लागतो अशा पद्धतीने सुक्का वांगा जवळा. भाकरीसोबत चपातीसोबत तर खूपच भारी लागतो. तर तुम्ही अशा पद्धतीने आपला हा सुक्का वांगा जवळा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जे खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील, इतकं छान लागतं हे आपलं सुक्का वांगा जवळ्याचं भरीत. तर तुम्हाला आजचा आपला हा सुक्का वांगा जवळ्याच्या भरीताचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.